बाबासाहेबांच्या घटनेने आम्हाला मताचा अधिकार दिला. राजा वंश परंपरेने नव्हे तर सामान्य माणसाच्या मतानुसार ठरेल हे सांगणारी आमची लोकशाही सार्वभौम घटना आज धोक्यात आलेली असताना देखील बिनडोक अंधभक्त बडबडतोय आणि गाफील जनता शांत आहे. मतांची चोरी आणि वर शिरजोरी असा अजब प्रकार सुरू आहे. ईव्हीएम मध्ये गडबड करता येते, हेराफेरी करता येऊ शकते असं तज्ज्ञ म्हणत असताना निवडणूक आयोग मात्र तिला हाताळण्याची परवानगी देत नाही. एकीकडे ईव्हीएम घोटाळा आणि आता दुसरीकडे मतदार याद्यांचा घोळ बाहेर पडत आहे. लोकसभा आणि विधानसभेतील अनेक निकाल अनाकलनीय आहेत, संशयास्पद आहेत. राहुल गांधींनी केवळ एकाच लोकसभा मतदारसंघाचा डेटा उघड केला आणि आता संबंध देशभरात राज्यभरात त्याची पोलखोल सुरू आहे. निवडणूक आयोग बोलतच नाही आणि बोललाच तर खोटं बोलतो. या निवडणूक आयोगाला बोलतं करण्याचं आणि जनतेच्या तक्रारींवर व्यक्त होण्याचे आदेश देण्याचं काम सरकारचं असताना भाजपवाले मात्र निवडणूक आयोगाची वकिली करतात. सरकार पक्षाने निवडणूक आयोग आणि त्यांच्या विरोधात तक्रारी करणाऱ्यांना बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी भूमिका का घेतली नाही? विश्वगुरु, डिजिटल इंडिया अशा घोषणा केल्या जातात, मग इलेक्ट्रॉनिक मतदार यादीतील डुप्लिकेशन का समजत नाही? मतदाराचा इपिक नंबर पुन्हा पुन्हा येत असेल तर का समजत नाही? साध्या मोबाईल मध्ये देखील असं करणं शक्य आहे, मग निवडणूक आयोगाला का जमत नाही? निवडणुका न्याय्य, पारदर्शक आणि मुक्त वातावरणात करण्याची जबाबदारी जशी निवडणूक आयोगाची आहे तशीच ती सरकारची देखील आहे. राहुल गांधींनी जसे वोट चोरीचे आरोप केले आहेत तसेच ते भाजपचे विद्वान खासदार अनुराग ठाकूरांनी देखील केले आहेत. पण त्यांच्याकडे शपथपत्र मागितलं जात नाही, मग राहुल गांधींकडेच का मागितलं जातं? वोट चोरी जशी देशात झाली आहे तशी ती महाराष्ट्रात देखील झाली आहे. अशा अनेक घटनांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नागरिकांचा मतांचा अधिकार जर हिरावून घेतला जात असेल तर काय अर्थ आहे निवडणुकांना? लोकशाही संपून एका पक्षाची नव्हे 2-4 सत्ताधीशांची हुकुमशाही सुरू झाल्याचं हे चित्र आहे आणि हेच देशाला घातक आहे. सामान्य माणसाने जर या विरोधात दंड थोपटले नाहीत, तो जर रस्त्यावर आला नाही तर त्याच्या मताला किंमत राहणार नाही आणि अंतिमतः त्यालाही किंमत राहणार नाही. नमस्कार, मी प्रकाश फळे विचारबदलच्या चर्चा सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे वोट चोरी तरीही शिरजोरी आणि महाराष्ट्रात सुद्धा हेराफेरी. आज आपल्या स्टुडिओमध्ये याच विषयावर चर्चा करण्यासाठी काही मान्यवर आले आहेत. आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध विचारवंत रमेशजी वनारसे. नमस्कार. आपल्या सोबत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी या न्यूज चॅनलचे संपादक आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष वसंतजी पानसरे. नमस्ते. आणि आपल्या सोबत आहेत सीट्यू या कामगार संघटनेचे राज्य सदस्य विजयजी विशे. नमस्कार साहेब, आपण पाहिलं की निवडणुकांपूर्वी आणि त्यानंतर सुद्धा निवडणुकांचे निकाल पाहता भारतीय लोकशाही आणि भारताचं संविधान धोक्यात आलं आहे असं एकंदरीत चित्र दिसतं. आपल्याला काय वाटतं? वस्तुस्थिती खरी आहे, कारण लोकशाहीचा आत्मा निवडणुका आहे आणि निवडणुका ह्या निष्पक्षपाती व्हायला पाहिजेत. आपण बॅलेट पेपरवरून तंत्रज्ञानाच्या आधारे ईव्हीएम मशीनपर्यंत आलो, परंतु निवडणूक आयोगाने नागरिकांमध्ये जी त्यांच्या कामकाजाबाबतची निपक्षपातीपणाची, तटस्थतेची
विश्वासार्हतेची जी भूमिका नागरिकांच्या मध्ये निर्माण व्हायला पाहिजे, जो विश्वास निर्माण करायला पाहिजे, तो गेल्या काही निवडणुकांच्या निकालांकडे पाहिल्यानंतर आणि ज्या निवडणूक आयोगाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या पाहिल्यानंतर असं वाटत नाही की आता ही आपली लोकशाही ही आणि आपलं संविधान हे संरक्षित आहे किंवा नाही. वसंतजी, आपण 2024च्या लोकसभा आणि विधानसभांच्या अगोदरचं वातावरण जर पाहिलं तर संपूर्ण जनता भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधात होती. तरीही निवडणुका झाल्या आणि केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये भाजपाचं सरकार आलं. हे सगळं प्रत्येकासाठी अनाकलनीय होतं आणि म्हणून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक सर्वे केला. कर्नाटकमधील मध्य बँगलोर या लोकसभा क्षेत्राचं त्याने अवलोकन केलं आणि त्यामध्ये त्यांना अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये त्यांना असं आढळलं की साधारणतः 1,02,050 इतकं बोगस मतदान झालेलं आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी होती की त्या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा होत्या. पैकी 5 विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर होता आणि एक जी शेवटची राहिली होती महादेवपुरा नावाची विधानसभा, त्या एका विधानसभेत असा काही चमत्कार झाला आणि भाजपचा जो उमेदवार आहे तो निवडून आला. मग हे सगळं दाखवल्यानंतर राहुल गांधींनी असा आरोप केलेला आहे की भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्या संगनमताने हा घोळ केलेला आहे. यावर आपलं मत काय? त्यामध्ये आपण बोलतात कर्नाटकमध्ये जे महादेवपुरा जे विधानसभा मतदार क्षेत्र होता त्या मतदारसंघात जवळजवळ 1.25 लाख बोगस मतदान आढळले. आणि आपण बघितलं असेल तर तब्बल एका घरामध्ये 100 मतदार राहू कसे काय शकतात. आणि त्यामध्ये आपण बघितलं तर 100 मतांच्या मध्ये अनेक जाती धर्माची लोक एका घरात राहतात. त्याच्यामुळे लोकांचा हे झाला. त्यामध्ये आपण बघितलं तर आता देशाचे विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी छान चांगल्या पद्धतीने अभ्यास करून निवडणूक आयोग असेल किंवा पक्ष यांना आव्हान दिले थेट की हे कसं काय. तर आपण बघितलं तर ऍक्च्युली निवडणूक आयोगाचा विषय होता, त्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं. पण ते ह्या घटना घडलेल्या आहेत कुठे? कर्नाटकामध्ये. ह्या घटना घडलेल्या आहेत मतचोरीच्या इतर राज्यांच्या मध्ये. पण आपण बघत असेल तर महाराष्ट्र राज्यातील जे प्रमुख सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत ते त्याच्यावर उत्तर देत आहेत. म्हणजे मग सर्वसाधारण जनतेला असं वाटतंय की हा निवडणूक आयोगाचा विषय आहे तर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. पण जर मग सत्ताधारी जर याच्यावर उत्तर देत असतील तर मग लोकांना पण थोडा कन्फ्युजन झाल्यासारखं ते म्हणजे वाटत आहे. विजयजी, निवडणूक आयुक्त जे असतात त्यांची नियुक्ती करण्याचा जो अधिकार आहे तो पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी, गृहमंत्री म्हणून अमित शाह आणि विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींना आहे. राहुल गांधी यांचं हे विरोधी पक्षनेते पद जे आहे ते संविधानिक आहे. असं असताना मतचोरीचा ते जेव्हा आरोप करतात किंवा त्याचा जाब विचारतात किंवा चौकशीची मागणी करतात तेव्हा त्यांच्याकडून सुद्धा शपथपत्र मागवलं जातं. हे तुम्हाला पटतं का? म्हणजे इथे कसं झालं की ज्या खात्याकडे आपण खात्याच्या विरोधात अर्ज केलेला आहे म्हणजे निवडणूक आयोगाच्या आणि तो डाटा त्यांच्याकडेच उपलब्ध आहे आणि तो त्यांनी द्यायला पाहिजे. तर उलट ते म्हणजे उलटा चोर त्यांनी शपथपत्र द्यायला पाहिजे. त्यांनी द्यायला पाहिजे. तर उलट ते म्हणजे असं आपल्या मराठीमध्ये एक म्हणे चोर कोतवाल को दाटे तशी ती अवस्था झालेली आहे आणि फार एकदम चुकीचं आहे. लोकशाहीमध्ये जे काय आता सध्या चालू आहे तर एकदम लांछनास्पद ही गोष्ट आहे. राहुल गांधींकडनं कागदपत्र मागणं आणि काही गोष्टीचा पुरावा मागणं, ऍफिडेव्हिट मागणं ही एकदम असंविधानिक गोष्ट आहे. मुळामध्ये प्रकाशजी, राहुल गांधींची काही कागदपत्र मिळवलेली आहेत आणि ज्या कागदपत्राच्या आधारे त्यांनी हे आरोप केलेले आहेत ही कागदपत्र त्यांनी निवडणूक आयोगाकडूनच मिळवलेली आहे. आणि जर निवडणूक आयोगाने दिलेली कागदपत्र आहेत तर त्याच्यासाठी शपथपत्र मागण्याची गरजच काय? तुमचीच दिलेल्या माहितीवर तुम्हीच शपथपत्र मागतात म्हणजे तुमची माहिती तुम्ही दिलेली खोटी आहे का? पण दुसरी गोष्ट अशी आहे की विरोधक जेव्हा निवडणूक आयोगाला एखाद्या गोष्टीचा जाब विचारतात किंवा चौकशीची मागणी करतात किंवा त्यांच्याकडून माहिती मागवतात तेव्हा उत्तर कोणी द्यायला पाहिजेत?
निवडणूक आयोगाने. बरोबर. पण त्याची उत्तरं देण्यासाठी येतो कोण समोर? भाजपचे सगळे नेते. मग याचा अर्थ सत्तेत असणाऱ्या भाजपाने निवडणूक आयोगाला जाब विचारण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जाते. हे कितपत योग्य आहे? भाजपच निवडणूक आयोगाचा प्रवक्ता बनलेला आहे, त्याच्यामुळे ते त्यांची पाठराखण करतात. दुसरी गोष्ट, आता 2023ला जी कमिटी निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमणुकीसाठी म्हणून कमिटी होती, ती 2023 पूर्वी त्या कमिटीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश होता. 2023ला त्या कायद्यात बदल करण्यात आला आणि सरन्यायाधीशांना वगळण्यात आलं आणि त्यांच्या जागी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्याच्यामुळे एक प्रकारे शासनाचा दबाव हा निवडणूक आयोगावर ऑटोमॅटिक आला. त्या कायद्यामध्ये बदल व्हायला पाहिजे आणि पूर्वीप्रमाणे सरन्यायाधीशांची त्यामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे आणि केंद्रीय मंत्र्यांना त्यातून वगळलं पाहिजे. मग कदाचित बीजेपीला आपल्या मनासारखं करण्यासाठी त्यांनी असं केलं. निश्चितच आतापर्यंत जी काही 14 पासूनची वाटचाल झालेली आहे त्या लोकशाहीच्या रक्षणासाठी म्हणून ज्या ज्या संस्था नेहरूंनी स्थापन केलेल्या होत्या त्या सगळ्या संस्थांमध्ये त्यांनी अशा प्रकारे हस्तक्षेप करून त्या सर्व शासनाधीन करून टाकलेल्या आहेत. बरोबर. वसंतजी, या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी राहुल गांधींनी निवडणूक आयोग आहे या निवडणूक आयोगाकडे काही डिजिटल डेटा मागितला. निवडणूक आयोगाने तो डेटा द्यायला नकार दिला. मग राहुल गांधींनी त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारे, छापील माहितीच्या आधारे 6 महिने अथक प्रयत्न केले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ते सगळं उघड केलं. त्यांची पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर 1 दिवसानंतरच भाजपचे अनुराग ठाकूर यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सुद्धा एक नव्हे म्हणजे जे अवलोकन करण्यासाठी राहुल गांधींना 6 महिने लागले एका लोकसभा क्षेत्राचं, अनुराग ठाकूर यांनी 6 लोकसभा क्षेत्रांचं एका दिवसात अवलोकन केलं. मग हे सगळं पाहिल्यानंतर 2 प्रश्न माझ्या मनामध्ये आले. पहिला प्रश्न असा आहे की अनुराग ठाकूर यांना मग तो डेटा निवडणूक आयोगाने दिला असेल का? ऍज अ रिस्पॉन्सिबल म्हणून निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे, परंतु हे भाजपाचे लोक प्रवक्ता म्हणून त्याची पाठराखण करण्याचा त्यांनी हे केलंय. आपण जर बघत असाल तर मतदान ही लोकशाहीचा आत्मा आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने काय केले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट त्यासाठी त्यांनी जबाबदारी घेतली की याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे मतचोरीवर. आणि त्यासाठी मी थांबवतो तुम्हाला, पण राहुल गांधींना त्यांनी तो डेटा दिला नाही, अनुराग ठाकूरना दिला. हे जर सत्य असेल, याच्यामध्ये जर काही तथ्य असेल त्याला काय म्हणावं? हा नाही, मी तेच सांगतो ना. ऍक्च्युली काय झालंय, सध्या निवडणूक आयोग आणि भाजपा म्हणजे सत्ताधारी पक्ष म्हणजे यांचं काय झालंय, तुम्ही ते म्हण आहे ना, मी मारल्यासारखं करतो तुम्ही भेटल्यासारखं करा, अशा पद्धतीने ते दोघांची एकदम पॅरलाइज भूमिका चालू आहे आणि त्यांना विरोध किंवा विरोधी पक्षांना तर ठेवायचा नाही. आणि मग कुठेतरी सत्तेत असून सत्तेचा दुरुपयोग म्हणून या अशा गोष्टी करून मग विरोधकांना दाबण्याचा त्यांनी कटकारस्थानी प्रयत्न चालू केलेला आहे. विजयजी, याच्यामध्ये जोडून प्रश्न असा आहे की ज्यावेळेस अनुराग ठाकूर यांनी ते सर्व मांडलं त्याच्यामध्ये त्यांनी 6 लोकसभा क्षेत्रांचा अभ्यास केलेला आहे किंवा त्यांनी तो त्या प्रकारे अवलोकन केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे आरोप केलेले आहेत, जसे राहुल गांधींनी आरोप केलेले आहेत ना, बोगस मतदार, डुप्लिकेट मतदार वगैरे या सर्व गोष्टींचे सारखेच त्यांनी आरोप केलेले, ज्याच्यामध्ये रायबरेली, वायनाड आणि डायमंड हार्बर यासारखे लोकसभा विधानसभा क्षेत्र आहेत. मग जर अनुराग ठाकूर यांना पण जर असं वाटतंय की अशा प्रकारचं झालेलं आहे, तर हा भाजपाला घरचा आहे समजायचा की याच्यामध्ये निश्चितच काहीतरी तथ्य आहे असं समजायचं? निश्चितच. आता आपण मी जर बोलतोय तर मी काही एकतर्फी राहुल गांधींची बाजू घेऊन बोलणार नाहीये. आपला विषय आहे की मतचोरी. मग त्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष आले. मतचोरी जरी आमच्या जरी डाव्या पक्षांनी केली असेल तरी ती मतचोरीच आहे. अनुराग ठाकूरांनी जो प्रश्न मांडलेला असेल त्यांना सुद्धा अधिकार आहे. मी तर बोलतो भारतातल्या सर्वच केंद्रीय पक्ष असतील, राज्यस्तरीय जे काही पक्ष असतील त्या सर्वांना त्यांना हा जो काही मुद्दा आहे हा समजून घेऊन आणि त्याच्यावर एकदम निपक्ष पद्धतीनं निवडणूक आयोगानं उत्तर देणं गरजेचं आहे.
ज्या पद्धतीने जर अनुराग ठाकूरांना जर डिटेल्स मिळतंय किंवा त्यांना जर जी मागितलेली माहिती मिळते, तर मग राहुल गांधींना का नको? मगाशी मी सांगितलं की राफेलच्या कागदपत्रांची मागणी खुद्द सुप्रीम कोर्टाने केली होती सरकारकडे, परंतु सरकारने सुप्रीम कोर्टाला सुद्धा ती माहिती उपलब्ध नसल्याचं सांगितलं. एकंदरीत निवडणूक आयोग हा पक्षपाती भूमिका घेतोय, हे 100% सिद्ध झालेले, जनतेच्या न्यायालयात तर हे सिद्ध झालेलेच आहे. परंतु राहुल गांधींनी जो काही आता सध्याचा डाटा समोर आणलेला आहे त्याच्यामध्ये ते 100% सिद्ध झालेले. कारण आता जर बघितलं का बिहारच्या ज्या निवडणुकांचा जो मुद्दा समोर आहे त्याच्यामध्ये सरकारनं SIRचा जो डाटा होता अपलोड केलेला तो त्यांनी त्या साईटवरनं हटवलेला आहे. मग याच्या मागचं साईटवर डाटा हटवण्याचे अधिकार कुणाला आहे? हे निश्चितच त्या निवडणूक आयोगालाच आहे. मग तो एवढा घाईघाईने का हटवण्यात आला? याचा अर्थ की कुठेतरी याच्यामध्ये तथ्य आहे आणि ते तथ्य विरोधी पक्षांच्या हाताला लागू नये म्हणून ही सर्व जाणून बुजून राहुल गांधींना डाटा न देण्याची खेळ केली जाते. रमेशजी, राहुल गांधींनी जेव्हा हे सगळी चौकशीची मागणी केली त्यावेळेस त्यांना कर्नाटकच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की तुम्ही शपथपत्रावर लिहून दिली तरच तुमच्या मागणीची दखल घेतली जाईल. मग झालं काय की याच्यापूर्वी सुद्धा आपले जे अखिलेश यादव आहेत आणि तेजस्वी यादव आहेत यांनी अशा प्रकारची शपथपत्रावर मागणी केली होती. पण भर पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने खोटं सांगितलं की अशा प्रकारची शपथपत्र दिली नाही. त्यांच्या त्या पत्रकार परिषदेनंतर अखिलेश यादवने पुन्हा ट्विट करून सांगितलं की आम्ही अशा प्रकारची शपथपत्र दिलेली आहेत. मग निवडणूक आयोगाला इतका मोठा खोटारडेपणा करायची गरज काय? किंवा निवडणूक आयोग ह्या सरकारचा बटीक झाला आहे का? निवडणूक आयोगाचे आदर्श कोण आहेत? पंतप्रधानांनी आपले किती वेळा खोटं बोललेले आहेत, संसदेमध्ये खोटं बोललेलं आहे, लाल किल्ल्यावर खोटं बोललेलं आहे. तर निवडणूक आयोग खोटं बोलला तर त्यात नवल ते काय? प्रश्न हा भाजपचा आहे, काँग्रेसचा आहे, आज का राहुल गांधींनी काढलेल्या वोट चोरीचा प्रश्न लोकशाहीचा आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे पाहताना भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा भाजप विरुद्ध इतर पक्ष असं पाहू नये असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आपल्या देशाने लोकशाही स्वीकारलेली आहे. अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली होती पण त्या देशातील लोकशाही नष्ट झाली. कशामुळे नष्ट झाली? तर त्या ठिकाणी एक केंद्रित्वाचं व्यक्तिनिष्ठतेचं नेतृत्व आलं. त्या नेतृत्वाने प्रसार माध्यमांवर बंदी आणली, विविध संस्थांवर बंदी आणली, नागरिकांच्या हक्कांवर बंदी आणली आणि त्याच्यामुळे मग नागरिक तिथले सतर्क राहिले नाही आणि त्याचा परिणाम तिथली लोकशाही नष्ट होण्यात झाली. आज तीच परिस्थिती भारतामध्ये उद्भवलेली आहे. भारतामध्ये देखील एक व्यक्ती केंद्रीय नेतृत्व तयार झालेलं आहे आणि त्याचे अंधभक्त तयार झालेले आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे ते अशाच पद्धतीने चालू आहे. आज प्रसार माध्यमांवर बंदी आहे. काय प्रसारित करायचं आणि काय प्रसारित करायचं नाही ते केंद्रीय नेतृत्वाकडून ठरवलं जाते आहे. विरोधी जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये फटाफूट केली जाते, ते नष्ट करायचं काम चाललेलं आहे. विरोधकांवर दबाव आणला जातोय आणि ज्या ज्या काही संस्था आहेत शासकीय, मग ते ईडी असेल, सीबीआय असेल, अजून कुठले असतील, त्या संस्थांचा देखील दबाव आणून विरोध नष्ट करण्याचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे लोकशाहीचे जे मुख्य आधारस्तंभ जे आहेत, आपण न्याय मागण्यासाठी न्याय व्यवस्थेकडे जातो, त्या न्याय व्यवस्थेवर देखील त्यांनी अंकुश ठेवायचं काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी वाढलेली आहे की राहुल गांधी लोकशाही मधला जो आत्मा आहे निवडणुका, त्या निवडणुका निपक्षपाती होत नाहीत. त्याच्यामध्ये कशा प्रकारे शासनाचा हस्तक्षेप होऊन शासकीय यंत्रणांचा वापर करून सत्तेधारी आपली सत्ता कशी कायम राहील यासाठी प्रयत्न करतायत आणि ते उघड करण्याचं काम राहुल गांधी करतायत. मग राहुल गांधी काँग्रेसचे आहेत का अजून कुठल्या पक्षाचे आहेत हे महत्वाचं नाहीये. तर नागरिकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. आज महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर आपण बघितलं विधानसभा विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयाच्या याच्यावर अनेकांनी आपली मतं विकली. एक तर मतदान 65% 70%च्या आसपास होते. 30-35% मतदार मतदानालाच येत नाही. लोकशाहीमध्ये मतदान हा एवढा मोठा अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी, त्या मतदानाच्या अधिकाराचा ते वापर करत नाही आणि जे 65% मतदान होतं, 70% मतदान होतं, त्यामधले जर का 35, 40, 50% मतदान जर असं पैशावर व्हायला लागलं तर ती लोकशाही आपली जिवंत कशी राहील ह्याचा विचार नागरिकांनी करायला पाहिजे. नागरिकांनी सतर्क राहायला पाहिजे, तरच या गोष्टींना पाठबळ मिळेल. आणि राहुल गांधी असो किंवा अन्य कोणी असो, जे कोणी हे प्रकार उजेडात आणतील त्यांच्या मागे
जागरूक नागरिकांनी लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी पाठबळ उभं करायला पाहिजे आणि सतर्क राहून मतदान करायला पाहिजे. अगदी बरोबर. वसंतजी, आपण लोकसभा 2024 आणि विधानसभा याचं थोडंसं विश्लेषण करूया. लोकसभेमध्ये शरद पवार गटाला 8 खासदार निवडून आणता आले होते. विधानसभेमध्ये फक्त त्यांचे 10 आमदार निवडून आले. काँग्रेसचे 13 खासदार निवडून आले होते. विधानसभेला फक्त 16 आमदार निवडून आले. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले होते. त्यांचे फक्त 20 आमदार निवडून आले. याच्या विपरीत विचार केला सत्ताधारी पक्षांचा किंवा महायुतीच्या पक्षांचा, तर अजित पवारांचा फक्त 1 खासदार निवडून आला होता, पण त्यांचे 41 आमदार निवडून आलेत. शिंदेच्या शिवसेनेचे 7 खासदार होते, त्यांचे 57 आमदार निवडून आलेत. आणि भाजपाविषयी तर न बोललेलं बरं, ज्यांचे फक्त 9 खासदार निवडून आले होते त्यांचे 132 आमदार निवडून आलेत. महाराष्ट्रात घोळ झालाय असं तुम्हाला वाटतंय का? हा, नक्कीच. आता आपण जी आकडेवारी समोर केलेली महाविकास आघाडीची आणि महायुतीची, लोकसभेची आणि विधानसभेची, तर आपण याच्यामध्ये बघितलं तर लोकसभेला महायुतीला एकदम म्हणजे महाविकास आघाडीला चांगल्या पद्धतीने भरघोस असं यश मिळालं. तर महायुतीला तसं बघितलं तर चांगलं म्हणजे त्यांचा ऍक्च्युली पराभव झाला होता, की मतदारांचा विश्वास ऍक्च्युली यांच्यावर नव्हता, महायुतीवर विश्वास नव्हता. मात्र तरी देखील त्यांना म्हणजे भरघोस मतांनी त्यांचे उमेदवार निवडून आले, त्यांची आकडेवारी फुगली. आजही ज्यांनी मतदान केलंय त्यांचा आजही या मतदारावर विश्वास नाहीये. गोष्ट कर्नाटकातून सुरू झाली होती ती महाराष्ट्रापर्यंत पोहोचली. आताच तुम्ही फ्रंटलाईन चॅनलवर जर बघितलं असेल तर पनवेलचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी काही आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे किंवा त्यांनी मुलाखतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की निवडणूक व्हायच्या अगोदरच मोठ्या प्रमाणावर बोगस मतदारांची नोंदणी झाली आहे असं त्यांनी त्या सर्व संबंधित यंत्रणेला कळवलं होतं. पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही, कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि निकालांती असं लक्षात आलं की प्रशांत ठाकूर हे 51,091 मतांनी निवडून आले आणि जी बोगस मतदारांची नोंदणी झाली होती ती होती 85,211. पुढे जाऊन त्यांनी अनेक तक्रारी केल्या. तक्रारी केल्यानंतर निवडणूक आयोग किंवा सत्ताधारी कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही, म्हणून राहुल गांधींनी त्याप्रमाणे त्यांनी स्वतःचा सर्वे केला, अवलोकन केलं आणि तेव्हा त्यांनी शोधलं. त्याच्यामध्ये त्यांना असं कळलं की साधारणतः 17,000 मतदारांची 2-3 ठिकाणी मतदान झालेली आहेत. पण एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणात हे प्रत्येक ठिकाणी होत असताना सत्ताधारी असोत की निवडणूक आयोग असो त्यांच्याकडे दुर्लक्ष का करतो? ही पूर्वीपासूनची ही खेळीच आहे. मगाशी पानसरे साहेबांनी सांगितलं की निवडणुका जिंकण्याचं एक तंत्र काही जे पक्ष आहेत प्रस्थापित त्या पक्षांनी ते अवगत केलेले आहे. आणि एक मतदार ज्यावेळी एका ठिकाणी नोंदणी करतो त्याचं पूर्वीचं मतदान जे आपण फॉर्म 6 नंबरनी फॉर्म भरतो आणि मग ते मतदान तिकडे बाद होतं. परंतु हेतू परस्पर निवडणूक कार्यालयीन कर्मचाऱ्यांना हाताशी धरून म्हणा किंवा त्या तिथला प्रस्थापित जे काही सरकार असेल, जे त्यावेळेचं सत्ताधारी सरकार असेल, ते सरकारला हाताशी धरून ती नावं जाणून बुजून ठेवली जात आहेत. कारण सर्वसामान्य व्यक्तीचा त्या वेबसाईटशी काही संबंध नाहीये. कारण आपल्या देशामध्ये बरीचशी जनता अशी आहे की आता आपल्या हातामध्ये स्मार्टफोन आलेले आहेत, तेव्हा आपल्याला मीडिया किंवा ऑनलाईन डाटा काय असतो ते आता समजायला लागलेले आहे. परंतु 80% जनतेला ऑनलाईन काही नेटवर्किंग साईट्स आहेत किंवा काही डाटा असतो हेच माहिती नाही. त्याच्यामुळे तिथपर्यंत जाण्यापर्यंत त्यांचा वेळ येत नाही. हा डाटा जाणून बुजून ठेवला जातो. मग आपल्या शहापूर तालुक्यात सुद्धा मी तुम्हाला सांगतो की नगरपंचायतची इलेक्शन असू द्या किंवा ग्रामपंचायत असू द्या, तर ग्रामपंचायतचं एक ठराविक क्षेत्र असतं, त्याच्यामुळे तिथं थोडंसं मतदार दुबार होण्याचा धोका कमी आहे. परंतु मी अनुभवलेलं आहे शहापूर मधल्या मागच्या निवडणुकीमध्ये की बरीचशी काही नगरसेवक म्हणजे मी का सांगतो की आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता की जे कायमस्वरूपी वारंवार निवडून येतात त्याच्यामध्ये जवळजवळ 25% नावं ही त्यांच्या नातेवाईकांची
त्यांच्या दुबार मतदानाच्या माध्यमातून आलेली, त्यांची गावालाही नावं आहेत आणि इकडेही नावं आहेत. तर अशी नावं सर्व उघड झाली होती आणि त्याचा संपूर्ण तालुक्यालाही ती माहिती आहे की असा प्रकार इथे घडतो. तर ही गोष्ट घडवली जाते आणि याच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या जातात. म्हणजे पैशाबरोबरच बोगस मतदान हे केलं जात आहे आणि त्याच्या माध्यमातून आकडेवारी फुगवली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात सुद्धा असा जेव्हा विषय आला चर्चेला आणि बीडीओपर्यंत जेव्हा त्याची विचारणा केली गेली तेव्हा बीडीओनी सांगितलं की हा पूर्ण डेटा वरून आलेला आहे आणि तो आम्ही मान्य केलेला आहे, अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? सत्य, मी थोडंसं मागे असं सांगतो की ज्यावेळी आपण नवमतदाराची नोंदणी करतो त्यावेळी आपल्याकडे किती कागदपत्र मागितली जातात. आता सध्याला जर राहुल गांधींचा जो आपण डेटावरनं जे काही सोशल मीडियामध्ये ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्याच्यामध्ये एका घरात 80 लोक राहतात, 90 लोक राहतात. ठीक आहे, शिवाय चला 90 राहतात आपण मान्य करू शकतो, मोठा प्रशस्त त्यांचा एक फ्लोर असू शकतो. पण त्याच्यामध्ये गुप्ता, शर्मा, वर्मा सगळ्याच आडनावाची लोक आहेत. मग एकत्र कुटुंब कसे आले हे लोक? तर ह्या गोष्टी घडतायत. म्हणून जे का आता तुम्ही मला सांगितलं की नितीन गडकरींच्या देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये ही गोष्ट घडलेली आहे. तर जे काही वर्षानुवर्षे लोक जे निवडून येतात, जे आमदार खासदार झाले, तर यांना ह्या कला ज्या आहेत निवडणुका जिंकण्याच्या मागच्या दाराच्या ह्या त्या चांगल्या अवगत झालेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं 100 पैकी 80 लोक ह्याच पद्धतीने निवडून येत आहेत. त्यांना जनतेच्या कुठल्या योजनांशी किंवा त्यांच्या विकासाची देणं घेणं नाही, कारण मग तो विकासच नाहीये. मग ते एवढे गाफील कशाला आहे? तर ते त्यांना जनतेशी काय देणं घेणं नाही, मतदाराशी काय देणं घेणं नाही. त्यांना माहिती आहे आपल्याला जनतेने मतदान नाही केलं तरी आपण ह्या मार्गाने निवडून येऊ शकतो. बरं. नाही, संभाजीनगर मधलं एक उदाहरण आता आलेलं आहे. फडणवीसांनी आणि तिथल्या भाजपच्या नेत्यानेच दिलेलं आहे की काँग्रेसच्या उमेदवाराच्या मतदारसंघामध्ये देखील अशा प्रकारची दुबार नावांची यादी सापडली म्हणून. तर त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी त्याच्यावर तक्रार टाकायला बरं. म्हणजे आता जर का राहुल गांधींनी जाहीर केल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर टीका करताय, त्यांच्या मागणीला दाद देत नाही, तर मग काँग्रेसच्या मतदारसंघात आढळलेला आहे ना, चौकशी करा ना तुम्ही. बरोबर, सगळ्यांची चौकशी करा ना. पण चौकशीला का टाळता? तर बिहारमध्ये टीएन सेशन असताना बूथ कॅप्चरिंग मोठ्या प्रमाणात व्हायचं. बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, त्या ठिकाणी गुंड लोक मतदान केंद्र ताब्यात घ्यायचे आणि शिक्के मारायचे, बॅलेट पेपर वाचायचे. तेव्हा त्याला आळा घालायचं काम टीएन सेशनने घेतलं. त्यांनी प्रथम तक्रारी आल्यानंतर पहिला आतापर्यंतच्या इतिहासामधलं आहे की 65 मतदान केंद्रावर त्यांनी फेरनिवडणूक घेतली, फेर मतदान घेतलं. मग इतक्या संवेदनशील आयुक्त आणि सगळ्यात स्वायत्तता जी निवडणूक आयोगाला होती त्या स्वायत्ततेचा अधिकाराचा सक्षमपणे वापर करणारा आयुक्त टीएन सेशन अजूनपर्यंत पुन्हा झालेला नाही आणि अशा टीएन सेशनची आपल्याला आवश्यकता आहे. अगदी बरोबर. वसंतजी, तुमच्याच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी 2 दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की हे सगळं प्रकार चर्चेत आल्यानंतर मी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये असं मला कळलं की 23,000 पेक्षा जास्त मतदारांनी 2 ते 3 ठिकाणी मतदान केलेलं आहे. काय सांगाल? म्हणजे आता बच्चू भाऊनी पण ते सांगितलं की आता तुमच्या माहितीसाठी सांगतो तर बच्चू मागील 4 निवडणुका विधानसभेच्या तर अपक्ष निवडून 4 वेळेला आलेले आहेत आणि त्यांचे काम आहे. आपण बघाल तर शेतकरी, कामगार असतील, दलित असतील, वंचित असतील, दिव्यांग बांधव असतील, यांच्यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलंय. आपण बघाल तर देशात कुठे नव्हे तर महाराष्ट्र राज्यात पहिला दिव्यांग मंत्रालय त्यांनी स्थापन करण्याचं त्यांनी केलं. म्हणजे एवढं काम असताना देखील त्या माणसाला जर पराभवाच्या छायामध्ये किंवा पराभव पत्करावा लागत असेल तर त्यामध्ये राजकीय तर हे आहेच, परंतु निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक नसल्यामुळे अशा मुले मग योग्य उमेदवारांना कुठेतरी पराभव पत्करावा लागतो. विजयजी, आपल्या प्रत्येक व्यक्तीला UID आहे, म्हणजे आधार कार्ड क्रमांक आहे. तो आधार क्रमांक म्हणजे आपली एक वैश्विक ओळख आहे. तसंच प्रत्येक मतदार जो आहे त्याचा इपिक नंबर ही त्याची ओळख आहे. एक इपिक नंबर असलेली असंख्य मतदार आहेत, तर एका मतदाराचे असंख्य इपिक नंबर आहेत. मग आत्ताच्या डिजिटलायझेशनच्या जमान्यामध्ये जर असं होत असेल
तर ही निवडणूक आयोगाची चूक म्हणायची की हेतू पुरस्कार केलेलं षडयंत्र? निश्चितच हे निवडणूक आयोगाचं हेतू पुरस्कार केलेलं षडयंत्र आहे. याच्यामध्ये सरकार सुद्धा सामील आहे. सरकारला सोयीचे असे निर्णय होतात म्हणून सरकार गप्प आहे. आपल्या हातामध्ये असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा एकाच प्रकारचे फोटोज असतात. ते आपल्याला स्क्रीनवर हा साधा मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल दाखवतो की हे फोटो डबल आहे, हे तू डिलीट कर. तर निवडणूक आयोग जे काही अद्ययावत डिजिटल यंत्रणा वापरते त्याच्यामध्ये त्यांना ते सहज शक्य आहे की ते समान नंबरचे जे काही इपिक नंबर असतील ते एका सेकंदामध्ये डोळ्याची पापणी लावण्याच्या आत ते साईड होऊन जातील. परंतु त्यांना ते करायचं नाहीये. ते याच्यासाठी की त्यांना सरकारला सोयीचा असा निकाल येण्यासाठी त्या बोगस मतदारांचा उपयोग करायचा आहे आणि त्याच्या आधारे सरकारला जिंकून द्यायचंय. निवडणूक आयोग संशयातीत राहायला पाहिजे, पण तो राहत नाही. याला कारण काय, तर जेव्हा ईव्हीएम मशीनचा वापर सुरू झाला आणि ईव्हीएम मशीनवर 2014 पासून वेगवेगळ्या प्रकारच्या शंका उपस्थित व्हायला लागल्या, तेव्हा त्याला सपोर्टिंगला म्हणून व्हीव्हीपॅट आला. तर व्हीव्हीपॅट आल्यानंतर सुद्धा त्याची जी मोजणी व्हायला पाहिजे ती मोजणी होत नाही. ती केवळ 2% मोजणी केली जाते. निवडणूक आयोगालाच देखील आपलं कामकाज हे निपक्षपाती आहे हे लोकांना समजवायला पाहिजे, याची जबाबदारी वाटत नाही. त्याचप्रकारे जी माहिती आपण मागतो सीसीटीव्हीचं फुटेज द्या म्हणून, सीसीटीव्हीचं फुटेज पण ते देत नाही. अचानक त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांमध्ये बदल केला जातो, अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. म्हणजे माहिती मागितली जाते ती माहिती देता येत नाही, अधिकारी पण बदलले जातात. आणि कायदा केलेला आता की पूर्वी 6 महिन्यापर्यंत ते सगळं रेकॉर्ड जपणूक केली जायची निवडणूक झाल्यानंतरची. आता 45 दिवसाची त्याच्यात मर्यादा आणली. म्हणजे हे देखील जाणून बुजून कायद्यामध्ये बदल केलेले आहे की जेणेकरून नागरिकांच्या हातामध्ये खरी माहिती पोहोचवण्यास जाऊ नये, हाच त्यातला हेतू आहे. म्हणजे निवडणूक आयोग हा स्वतःहून आपल्याविषयी संशय नागरिकांमध्ये तयार करतो आहे. थोडक्यात काय वसंतजी, ईव्हीएमचा घोळ असेल किंवा वोट चोरी असेल, या सगळ्यांमधून एकच सिद्ध होते की आपली लोकशाही धोक्यात आहे. मग हे सगळे घोळ करून सत्तेवर बसलेलं आताचं जे सरकार आहे ते अनधिकृत आहे असं आपण म्हणू शकता का? म्हणजे आज लोकांचा विश्वास नाही की ही लोक सत्तेत आहेत, तर मग 100% मतचोरी झालेलंच आहे असं मोस्टली लोकांचा तर अंदाज पण आहे. सरकारविषयी तुम्हाला काय वाटतं, अधिकृत की अनधिकृत? म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की जनतेमध्ये तीव्र यांच्या विरुद्ध नाराजी आहे की आम्ही यांना मतदान केलं म्हणून हे सत्तेत आलेले आहेत. म्हणजे एक जर बघायचं जर झालं सर्वसामान्यांच्या नजरेतून, तर महायुती ही जी सत्तेत आलेली आहे तर ही मतचोरी करूनच सत्तेत आलेली आहे असं जनतेचं ठाम मत आहे. तुम्हाला तिघांना आता शेवटचा प्रश्न विचारतो. आतापर्यंत अनेकांनी बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात असा आग्रह धरलेला आहे आणि खरोखर जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाव्यात का, काय वाटतं? निश्चितच, कारण अनेक राष्ट्रांमध्ये, अगदी अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये सुद्धा बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या जातात आणि त्या राष्ट्राने कबूल केलेले आहे की ईव्हीएम मध्ये घोळ होऊ शकतो म्हणून. त्याच्यामुळे आपल्याला आपले सत्ताधारी मानत नसले तरी देखील बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. जर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या नसतील तर ज्या व्हीव्हीपॅट आहेत त्याची 100% मोजणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने तयार राहायला पाहिजे. त्याचबरोबर जे काही सीसीटीव्ही फुटेज असतील ती सगळी माहिती सार्वजनिक करणं निवडणूक झाल्याबरोबर, निकाल लागल्याबरोबर ते आवश्यक आहे, जेणेकरून निवडणूक आयोगाची विश्वासार्हता वाढीस लागली पाहिजे. आणि जी माहिती विरोधक मागतील किंवा नागरिक मागतील ती माहिती त्यांनी तत्काळ उपलब्ध करून दिली पाहिजे. तुमचं काय मत? मला एवढंच म्हणायचे की तुम्ही ईव्हीएम मशीनवर वोटिंग घ्या किंवा बॅलेट पेपरवर घ्या, पण निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की निवडणुका या पूर्णपणे पारदर्शकपणा झाल्या पाहिजेत, तर लोकशाही आणि लोकशाही जिवंत राहील अशी मला पूर्ण खात्री आहे. तर या गोष्टी 100% ईव्हीएम हटवली गेली पाहिजे आणि लोकांच्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे, कारण ते त्यांचं सरकार आहे. असं जर झालं नाही तर आता जर सध्याची परिस्थिती जी चालली आहे की भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेतले जातात, कायदे केले जातात,
त्याच्या विरोधात जर आपण मतचोरी असो किंवा आणखी काही संविधानिक गोष्टी असतो त्याच्यासाठी जेव्हा रस्त्यावर उतरतो ते उतरू नये यासाठी अनेक कायदे आणले जातात. मग त्याच्यामध्ये जनसुरक्षा विधेयक असेल किंवा आताच नवीन जे आता घडले की स्वतः पंतप्रधान यांना भीती आहे की मला पदावरून हटवतात की काय, आणि त्याचबरोबर अजून ती काही सरकार पाडायचे ते सरकार कशी पाडली जातील, म्हणजे मग ते लोकांसाठी जर ठराविक गुन्हे असतील 40 दिवसापेक्षा जास्त जेलमध्ये गेला किंवा तर मग त्याचं मुख्यमंत्री पद जाईल, जसं अरविंद केजरीवालांना आतमध्ये टाकलं गेलं, तर या गोष्टी घडवल्या जातात. तर ह्या होऊ नये म्हणून एक जनतेच्या मनातलं पारदर्शक सरकार येण्यासाठी ईव्हीएम हटवली गेली पाहिजे. आणि 2023चा कायदा जो निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीच्या बाबतचा केलेला आहे तो देखील त्यामध्ये पुन्हा एकदा सरदेशांची समाविष्ट करायला पाहिजे आणि केंद्रीय मंत्रिपदाची जी नियुक्ती केलेली आहे ती हटवली पाहिजे. कारण झालं काय आता पंतप्रधान आणि गृहमंत्री हे एका बाजूला आणि विरोधी पक्ष, म्हणजे कोणताही निर्णय घ्यायचा म्हटलं की मेजॉरिटीनुसार शासन घेऊ शकतं. मला एक असं म्हणायचं की सध्या आपण जर मागचा इतिहास बघितला, जर TN सेशन सोडले तर बरेचसे जे काही संधी अधिकारी जे आहेत जे समजा सरकारच्या चांगल्या फायद्यासाठी किंवा सरकारच्या भल्यासाठी सरकारला मदत करतात असे ते पदावर निवृत्त झाल्यानंतर चांगल्या दुसऱ्या पदावर जातात, म्हणजे राज्यपाल होतात किंवा कोणी चांगल्या चांगल्या संस्थांवर गव्हर्नर होतात. तर हे व्हायला नकोय यासाठी सुद्धा एखादा कायदा बनला पाहिजे, त्यांनी ती पदं लाभाची पदं घेतली नाही पाहिजे. प्रेक्षक आतापर्यंत आपण ऐकलं असेल की CBI असेल, ED असेल किंवा इतर काही स्वायत्त संस्था असतील ज्या सरकारच्या बटीक झालेल्या आहेत, पण आता गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोग सुद्धा जी स्वायत्त संस्था आहे, जिला घटनात्मक दर्जा आहे, घटनात्मक संस्था आहे, अशीच जर संस्था सरकारची बटीक झाली असेल आणि विशेष म्हणजे वोट चोरी होत असेल तरी वोट चोरी नव्हे किंवा ही मतं चोरी नव्हे, ही स्वातंत्र्याची अंत्ययात्रा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि राहुल गांधींनी जे पाऊल उचललेलं आहे, ज्याला आपण दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई म्हणूया, या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईत राहुल गांधींनी उचललेले पाऊल योग्य आहे की अयोग्य आहे याचा आपण विचार करा आणि या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये निश्चित आपली प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. आपण तिघेही मान्यवर आज विचारवादांच्या स्टुडिओमध्ये आलात. मतचोरी या विषयावर आपण आपली मतं मांडलीत. आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवाद या वाहिनीला सबस्क्राईब करा.